अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता आपण बघतोय मंत्री छगन भुजबळ हे येवल्याच्या दौऱ्यावरती आणि ठिकठिकाणी त्यांना सकल मराठा समाजाच्या बांधवांकडनं संघटनेकडनं विरोध केला जातोय आणि त्याची दृश्य आपण बघतोय। ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचं आपण बघतोय। मराठा बांधवांकडनं भुजबळांच्या दौऱ्याला विरोध होतोय। आपण आमच्या शेतीच्या बांधावर येऊ नका अशीच विनंती त्यांच्याकडनं केली जाते। येवला तालुक्यातील जी छोटी छोटी गावं आहेत तिथल्या मराठा बांधवांनी तर विरोध केलाच, पण विंचूर चौफुली रस्त्यावरती भुजबळांच्या दौऱ्याला विरोध करण्यात आलाय आणि हा विरोध म्हणूनच भुजबळ गो बॅकच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जातात। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला छगन भुजबळांच्या दौऱ्यामध्ये आहेत आणि तिथल्या सगळ्या घडामोडी ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। हे सगळे मराठा बांधव आता नेमके कोणत्या ठिकाणी आंदोलनाला बसले, ठिय्या आंदोलन ते करतात, घोषणाबाजी ते करतात, काय म्हणणं आहे त्यांचं? छगन भुजबळांचा येवला दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं मराठा समाजाचा प्रचंड विरोध छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला आहे आणि तोच विरोध आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती छगन भुजबळ यांच्या विरोधात या ठिकाणी केली जाते। छगन भुजबळांनी या परिसरामध्ये येऊ नये, शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करू नये अशा प्रकारची भूमिका या मराठा बांधवांची होती। विशेषतः या आंदोलनामध्ये शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात आहे। मात्र अशा स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असताना पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा, मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। समोर दिसणाऱ्या रस्त्यावरून छगन भुजबळ यांचा ताफा छगन भुजबळांच्या दौऱ्याला विरोध करताय, काय भूमिका आपली? नाही, भुजबळ साहेब एक संविधानिक पदावरती आहे, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की आपण एक संविधानिक पदावर आहे तरी सुद्धा एखाद्या समाजाला विरोध करतात। आणि ते तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना एवढंच कळायला पाहिजे होतं की या एवढ्या मोठ्या मराठा समाजाला कसा विरोध करावा। त्यांना संविधानिक पदावरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि इथला मराठा समाजच नव्हे, सगळे समाज भुजबळ साहेबांवर या ठिकाणी नाराज आहे। कलेक्टर साहेब स्वतः येऊन गेले, त्यांनी सुद्धा इथं पंचनामे केले, ते आम्हाला सरसकट मदत देणारच आहे। परंतु छगन भुजबळ साहेबांनी येऊ नये, राजकीय दौरे आणि स्टंट करू नये, आमची समाजाची इच्छा आहे प्रामाणिकपणे। भुजबळांच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं? ते आज या दौऱ्यावर आलेले आहे, आपला विरोध का होता? भुजबळ साहेबांनी मराठा आरक्षणाला विरोध केला। गेल्या 20 वर्षापासून शेतकऱ्यांचं कोणतंही आंदोलन केलं नाही आणि आज खोटे अश्रू पुसण्यासाठी भुजबळ जे ते सोमठाणदेश गावात मतदारसंघामध्ये त्यांना गेल्या 2 महिन्यापासून प्रतिबंध केलेला होता, तर त्यात आपला स्वतःची पोळी भाजण्याकरता इथं आलेले आणि आतापर्यंत शेतकऱ्यांचे कोणतेही कांद्याचे बाजारभाव पडले असतील किंवा आरक्षणाबाबत कांद्याचे बाजारभाव पडले बघतोय अशा पद्धतीनं छगन भुजबळ यांच्या या सगळ्या दौऱ्याला विरोध केला जातोय। आपण दृश्यांमध्ये बघतोय अशा पद्धतीनं मराठा बांधव जे आहे त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चेहरे करून बसवण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे। भुजबळांच्या वाहनं ज्या दिशेने जाणार आहे ही मागची दिशा आहे, मात्र त्या दिशेकडे पाठ करून या सगळ्यांना पोलिसांनी बसवलेला आहे। पोलिसांचा असा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याची ही सगळी दृश्य आहे। छगन भुजबळ याच सोमठाण परिसरामधून पुढे काही गावांना भेटी देण्यासाठी गेलेला आहे। या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी, अर्थात जो ओला दुष्काळ झालेला आहे त्याची पाहणी करण्यासाठी भुजबळ या ठिकाणी गेलेला आहे आणि या सगळ्याच्या निमित्तानं पोलिसांचा असा बंदोबस्त जो आहे तो या मुख्य रस्त्यावरती देण्यात आलेला आहे। याच मार्गानं भुजबळ जे आहे ते पुढे गेलेले आहे, पुन्हा याच रस्त्यावरून येणार आहे। मात्र छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये एकवटलेले हे सगळे मराठा बांधव जे आहे त्यांना अशा पद्धतीनं या ठिकाणी रोखून धरण्यात आलेला आहे। एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सध्या नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये सुरू आहे, कारण छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणाला उघडपणे होणारा विरोध आणि त्याच्या विरोधामध्ये एकवटलेले हे सगळे मराठा बांधव जे आहे ते अशा पद्धतीने भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहे। काही मराठा तरुण आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। हे मराठा तरुण या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही आंदोलन करताय, हातामध्ये काळी फी, ते काय भूमिका आहे? आम्हाला आरक्षण पाहिजे।
आपण बघतोय अशा पद्धतीनं हातामध्ये काळा फीत जे आहे त्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आहे. त्यांच्या हातामध्ये काही विरोधाचे फलक जे होते ते देखील होते, मात्र पोलिसांनी ते फलक जे आहे ते अशा पद्धतीने जमा करून घेतलेले आहे आणि असे शेकडो कार्यकर्ते जे आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी रोखून धरण्यात आलेले आहे. काही मराठा बांधव आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय भूमिका आहे तुमची? आमची अशी भूमिका आहे की भुजबळांनी या लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी इकडे आलेले आहे आणि या अगोदर कलेक्टर साहेबांनी जो सर्वे करायचा तुमचा विरोध काय आहे भुजबळांना? जो मराठा सगळ्यात महत्वाचा विरोध असा आहे की जे भुजबळांनी वक्तव्य केलं की 7-12 तुमचा आहे का, आम्ही सांगू इच्छितो आमच्या गावात ते तुम्ही जे आलात तो 7-12 आमच्या बापाचा आहे, तो तुमच्या बापाचा नाही. तुम्ही आमच्या 7-12वर यायची तुम्हाला आम्ही निवेदनं दिले होते की आमच्या 7-12वर तुम्ही यायचं नाही, तरी भुजबळांनी हे एवढं मोठं षडयंत्र रचून जो प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही सकल मराठा समाज या भिकेला बळी पडणार नाही आणि यांना गो बॅक केल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो. आपण बघतोय छगन भुजबळ यांना विरोध होता, त्यांच्या या सगळ्या दौऱ्याला विरोध होता. याबाबतचं पत्र देखील प्रशासनाला देण्यात आलं होतं, मात्र देखील पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये छगन भुजबळ यांनी हा दौरा पूर्ण केलेला आहे. ते आता या दौऱ्यावरती आहे. सोमठाण आणि या परिसरामधल्या शेतकऱ्यांच्या बांधावर ते जात आहे. मात्र ही सगळी परिस्थिती असली तरी छगन भुजबळांना विरोध करण्यासाठी अशा पद्धतीनं हे सगळे मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी एकवटलेले आहे आणि त्यांच्याकडून एक जोरदार विरोध जो आहे तो या ठिकाणी छगन भुजबळांना केला जातोय. पोलिसांचा फौजफाटा मोठा बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला. ज्या ज्या भागातून छगन भुजबळ जात आहेत त्या ठिकाणून पोलिसांची एक मोठी टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. दंगल विरोधी पथक जे आहे ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि छगन भुजबळ गो बॅक अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहे ते या ठिकाणी दिल्या जात आहेत. त्या घोषणा देणारे हे कार्यकर्ते आपण बघतोय दृश्यांमध्ये. अशा पद्धतीनं भुजबळांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते. त्यांच्या येवल्या दौऱ्यात मराठा बांधवांकडनं येवल्याच्या दौऱ्यात भुजबळांना विरोध केला जातोय आणि आता विंचूर चौफुलीवरती भुजबळ गो बॅकच्या घोषणा इथं दिल्याचं आपण पाहिलं. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.